रूपी असा जो तुकोबा, तयाची तुके कोण दुजा तुकोबा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी, आदरणीय महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण आमचे परम मित्र भारत महाराज धावणे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेला जगद्गुरु तुकोबा यांचा भावनिरूपण सोहळा चरित्राचा, त्यातले आपण आता अंतिम पर्वाकडे चाललोय, म्हणजे 5व्या दिवसावर येऊन टिपली कथा। आज जगद्गुरु तुकोबा यांच्या दर्शनाचे विविध पैलू आपण बघतोय। कालच्या कथेमध्ये जगद्गुरु तुकोबा यांच्या कौटुंबिक जीवनाचा आपण परामर्श घेतला। त्यामध्ये त्यांना किती संघर्ष करावा लागला, संघर्ष करता करता बाहेरच्या जगाचा संघर्ष करावा यात नवल नाही, पण कधी कधी अंतर्मनाचाही महाराजांना संघर्ष करावा लागला। महाराज म्हणतात, झुंजारते एक विष्णुदास जगी, दोन बाजूंनी त्यांना लढावं लागतं। एक बाहेरच्या जगाशी लढावं लागतं आणि दुसरं अंतर्मनाशी लढावं लागतं। बाहेरच्या जगाशी लढणं सोपं असतं, पण अंतर्मनाशी लढणं खूप कठीण असतं। का? मन हे चंचल आहे, दृढ आहे, बलवत्तर आहे, दांडगं आहे। सुभाषितकारांनी 9 गोष्टी सांगितल्या चंचल आहेत। मोजा, मी सांगतो तुम्हाला। मनो मधुकरो मेघो, मानिनी मदनो मरुत, मा मदो मरकटो मच्छो, मकारहा दश चंचला। कोणत्या कोणत्या सांगा? मासा चंचल आहे, माकड चंचल आहे, मद चंचल आहे, मा म्हणजे पैसा चंचल आहे, मानिनी म्हणजे स्त्री चंचल आहे, मदन म्हणजे काम चंचल आहे, मधुकर म्हणजे सुगंध चंचल आहे, आणि या सगळ्यांचा बाप 1 नंबरला मन हे सगळ्यात जास्त चंचल आहे। या सगळ्यांची सुरुवात म अध्यक्षराने होते पहा। मनो मधुकरो, मेघ चंचल आहे, मनो मधुकरो मेघो, मानिनी मदन मरुत, मा मधु मरकटो मच्छो, मकार हा दश चंचला। 10 गोष्टी चंचल आहेत, पण सगळ्यात चंचल जर कोणतं असेल तर ते मन असेल। इतकं दृढ आहे, इतकं बलवत्तर आहे, इतकं दांडगं आहे। त्याचा असा स्वभाव आहे, जिथे जाऊ नये तिथे गेल्याशिवाय राहत नाही, आणि जिथे जावं तिथे जात नाही, हा स्वभाव आहे त्याचा। पण जगद्गुरु तुकोबा सांगतात, आम्ही अभ्यासाच्या जोरावर त्याला काय केलं माहितीये का? त्याला उचललं आणि प्रभू परमात्म्याच्या पायाजवळ ठेवलं। त्याचा परिणाम काय झाला की ते म्हणेल तरी आता ते बाहेर जात नाही। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया। देवा, आता तुझ्याशिवाय काही नाही, कुठे जायचं नाही मला।
आता कोठे धावे म्हण, त्या मनाची काय ताकद आहे? जाणारच नाही ते. तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आम्हाला. आता सांगतो तुम्हाला, कोंडोपंत लोहकरे नावाचे जगद्गुरु तुकोबारांचे एक टाळकरी होते. काय त्यांचं नाव? कोंडोपंत लोहकरे. तुकोबारांना कीर्तनामध्ये साथ करायचे. त्यांनी एके दिवशी महाराजांना सांगितलं, महाराज मला तीर्थयात्रेला जायचंय हो, मला वाटतं मी पितृतर्पण करावं. शास्त्राने 2 गया दिलेल्या आहेत, एक मातृगया आणि दुसरी पितृगया. पितृगयेमध्ये वडिलांचं तर्पण करावं लागतं, मातृगयेमध्ये आईचं तर्पण करावं लागतं. शास्त्र मान्यता आहे आपल्याला. पुराणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा प्रयाग तीर्थक्षेत्रावर आपल्या आई वडिलांचं पितृतर्पण मातृतर्पण केल्याचे पुरावे आढळतात. कोंडोपंतांनी सांगितलं, महाराज मला वाटतंय की मी जावं आणि पितृतर्पण करावं मातृतर्पण करावं. आदरणीय अण्णासाहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. महाराज म्हटले, जा, काय अडचण आहे तुला? न जाण्यात काय अडचण आहे? महाराज मोठी अडचण आहे. म्हटले, काय? तीर्थयात्रेला पैसा तर लागतोच ना, पैशाशिवाय तीर्थयात्रा कशी होईल? महाराजांच्या चरित्रामध्ये असा भाग आलेला आहे की पूर्वी होनामध्ये द्रव्य मोजलं जायचं. होन असायचे, सुवर्णाचे होन. त्या होनात द्रव्य मोजलं जायचं. काय केलंय? जगद्गुरु तुकोबारांनी त्या कोंडोपंतांना एक होन दिला, होन, आणि सांगितलं की जा, याच्यावर तुझी सर्व तीर्थयात्रा घडेल. तो म्हटलं, महाराज तीर्थयात्रेचा एवढा प्रवास आहे, जास्त दिवसाचा, 1-2 महिन्याचा प्रवास, आणि एका होनावर काय होईल? महाराजांनी सांगितलं, भटजी बा काळजी करू नका, एक काम करायचं, हा होन मोडायचा. हा होन मोडल्यानंतर जे द्रव्य येईल ते द्रव्य दिवसभर खर्च करायचं. त्याच्यातली एक पै मात्र आवरून ठेवायची रोज. ती पै तू रोज आवरून ठेवली की त्याचा दुसरा होन तयार होईल. चमत्कार नाही या, लक्षात ठेवा. संत विभूतीच्या मर्यादा बघा किती श्रेष्ठ आहेत. त्याने तसंच केलं. रोज खर्च करायचा आणि एक पै आवरून ठेवायचा, त्याचा दुसरा होन तयार व्हायचा. तीर्थयात्रा करून घरी आला आणि महाराजांनी त्याला एक सांगितलं होतं, एक काम कर, तुझं काम झाल्यावर हा होन मात्र मला एवढा परत कर. तो गेला तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेला, त्याने सगळं द्रव्य खर्च केलं, पण घरी जेव्हा परत आला तेव्हा त्याने विचार केला, हा होन जर रोज एवढं द्रव्य देत असेल तर तो महाराजांना तरी का परत करावा? त्याच्या बुद्धीचा पालट झाला. बुद्धीचा पालट होऊन त्याने महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जो होन दिला होता तो होन माझ्याकडून हरवला. म्हटले. महाराज म्हटले, असं दे, काही हरकत नाही. परिणाम असा झाला, महाराजांना भेटून घरी येत नाही तोपर्यंत ज्या ठिकाणी तो होन ठेवलेला होता तो होन तिथून नष्ट झाला. महाराजांना शरण गेला. महाराजांना सांगितलं, महाराज एका क्षणाकरता माझी बुद्धी पालटली, पण त्याचा परिणाम असा झाला की तो होनच नष्ट झाला. जाऊ देत, काही अडचण नाही. महाराज माझी अजून एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण कराल. म्हटले, काय? तुम्ही माझ्याबरोबर तीर्थयात्रेला यावं. महाराज म्हटले, मी अजिबात तीर्थयात्रेला येणार नाही. का? पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कण करी तीर्थव्रत, आणि कण करी तीर्थव्रत, पंढरीची वारी करीन उपवास व्रत, एकादशी करीन उपवासे, तीर्थव्रत आणि कण करी तीर्थव्रत, एकादशी करीन उपवास, व्रत, एकादशी करीन उपवासे. जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे तुम्हाला ना, ऐका.
महाराज म्हणतायत कोंडोपंतजी मी कुठलीच तीर्थयात्रा करणार नाही का पंढरीची वारी आहे माझे घरी. माझी घरी पंढरीची वारी आहे म्हटलेत मी तीच करतो फक्त. आणि न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. तुम्ही जगद्गुरु तुकोबारे जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तर याहीपेक्षा सखोल जावं लागेल. महाराजांनी गाथीमध्ये अजून एक प्रमाण दिलंय इतकं गोड आहे. महाराज म्हणतायत अरे तुम्हाला पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. मग माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी सकल तीर्थाची धुरी जी एका माता पितरी तया सेवेसी किर शरीरे लोण की. आमच्या वारकरी संप्रदायाने थोतांड माजवणाऱ्या लोकांवर चापट मारलेली. त्यातला पहिला अधिकारी आमचा पुंडलिक ज्याने प्रत्यक्ष आईवडिलांची सेवा करत असताना आपल्या प्रभूची भेट सुद्धा नाकारली. पहिला बंडखोर आहे. जगा पुंडलिके दाखविले त्याला पायाळ म्हणतात. पायाळा पायाळाच्या गुन्हे पडिले काउटी जगा पुंडलिके दाखविले. पहिला सिद्धांत मांडला आईवडिलांची सेवा सगळ्यात मोठी वारी. सगळ्यात मोठी वारी मित्र जीवनामध्ये सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर एवढंच आहे. तुम्हाला भजन करायला नाही जमलं तरी चालेल. तुम्हाला पंढरपूरला जायला नाही जमलं तरी चालेल. आळंदीला नाही गेलात तरी चालेल. एखादं पारायण नाही केलं तरी चालेल. एखादं कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल. आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा सांभाळ करा. जगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे राजा होतो. सगळ्यात मोठा परमार्थ आहे. अण्णासाहेब एक दृष्टांत आठवलं. नानासाहेब फडणवीस पुण्याचे मालक होते. त्यांची आई वारली. नानासाहेब 10 दिवस कोणाशीच बोलले नाहीत. एका जागेवर बसून होते. 11व्या दिवशी त्यांच्या मित्राने विचारलं नाना अरे आई सगळ्यांचीच मरते तुझी मेली यात काय नवल. पण आम्ही 10 दिवसापासून पाहतोय तू कोणाशीच बोलत नाही काय कारण. नानासाहेबांनी जे उत्तर दिलं ना ते अतिशय गोड आहे. ऐका. नानासाहेब म्हटलं तुला खरं सांगू का मी का बोलत नाही. मी 10 दिवसापासून पाहतोय मला भेटायला येणारी जेवढी माणसं आहेत सगळी माणसं आहो नाना आणि काहो नानाच करतायत. 10 दिवसामध्ये मी आरे नाना असा शब्द ऐकला नाही. माझे आरे नाना करणारी निघून गेली म्हणून मी कोणाशी बोलत नाही म्हटले. ज्या दिवशी जीवनामध्ये आरे तुरे करणारी माणसं निघून जातील महाराज त्या दिवशी जीवन खऱ्या अर्थाने शुष्क होतं. माझ्या संतू संतांनी हा परिपाठ समाजासमोर मांडला. अरे आई वडिलांची सेवा जगात सगळ्यात मोठा परमार्थ आहे. जो आदर्श पुंडलिकाने दाखवला जो माझ्या तुकोबराने दाखवला महाराज ही परंपरा आहे. या परंपरेचे आम्ही पाईक आहोत. महाराज म्हटले आणि न करी तीर्थव्रत. तल्लीन व्हायच्या भजनामध्ये जेवणाची भ्रांत नसायची. परंपरेने आमचे कीर्तनकार काही दृष्टांत सांगतात. एके दिवशी विना उचलला चेपल्या उचलल्यात. भंडाऱ्या डोंगरा भजनाला निघून गेलेत. आणि इकडे तुकोबार यांच्या लहान मुलाचं महादेवाचं पोट फुगलं. त्याची लघवी बाहेर पडत नव्हती. पोट फुगलं त्याचं. आतोनात यातना होऊ लागल्यात. रडू लागला. जमिनीवर गडबडा लोळू लागला. आई धावत आली जाऊ अशी चिल्ली होती. महाराज देवा काय वेल लावलं रे माझ्या नवऱ्याला. कुटुंबाकडे एक क्षणभर सुद्धा त्याचं लक्ष नाही. संतापली. संतापाच्या भरात तिने ते लेकरू उचललं आणि भगवान पांडुरंगाच्या मंदिरात आणून सोडलं.
डोक्यावरचा पदर कमरेला खोसला. पूर्वी स्त्रियांचा अगोदर डोक्यावर पदर असायचा. आता नका घेऊ, आता राहू द्या, आता राहू द्या. काय त्रास करता आता थोड्या करता. पूर्वी स्त्रियांच्या डोक्यावर पदर असायचा, तो कधीतरी प्रसंगात खाली यायचा. जिजाऊने डोक्यावरचा पदर कमरेला खोसला आणि प्रत्यक्ष पांडुरंगाशी भांडण करतात. हे पांडुरंगा, तुला माहिती नाही, अरे तुला जे देवपण लाभलंय ना, ते देवपण तुझ्या जवळ नाहीये, ते आमच्या भक्तांमुळे लागले, लक्षात ठेव. आमच्यामुळे तुला देवपण लाभलंय. अरे माझा नवरा भजन करायला जात नाही, मी त्याला पाठवते. महाराज जा, गैरअर्थ करू नका. कोणत्या विचारवंतांनी माझी जिजाऊ कजाक ठरवली कळत नाही महाराज, कोणत्या लेखकांनी ठरवली कळत नाही. जिजाऊ महाराजांची भांडण करायची, महाराजांना मारायची, महाराजांची अद्वा तद्वा बोलायची. आणि हे विचारवंत, हे लेखक, जगद्गुरु तुकोबराय जेवण केल्याशिवाय जेवायची नाही हे विसरूनच गेले महाराज. हे विसरूनच गेले. परमेश्वराची भांडताना जिजाऊ सांगते, देवा माझा नवरा तुझं भजन करायला येत नाही, मी त्याला पाठवते. मी त्याला सांगते, जा महाराज तुम्ही भजन करा, मी संसार सांभाळेल. माझ्या नवऱ्याने तुझं भजन करावं आणि तू माझी लेकरं उन्हात पाडावीत, काय मरून गेलास का देवा? आम्हा गांजी जन काय मेला नारायण, मरून गेलास का तू आमच्या लेकी? हे बोलण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे महाराज. का? भक्तीने तेवढा अधिकार प्राप्त केलेला होता म्हणून बोलू शकत होते महाराज. आपण नाही बोलू शकत महाराज. खबरदार, जर माझ्या लेकराला काही झालं तर सांगून ठेवते पांडुरंगा तुला. पंढरपुराच्या वाळवंटात पाल ठोकून सांगेल या जगात देव नाहीये म्हणून. माझ्या नवऱ्याला सांगेल या जगात देव नाही म्हणून. विटेवरची मूर्त अशी थर्र हालत होती महाराज. लेकरू तसंच मंदिरात सोडलं, ताना 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 घराकडे निघून गेली महाराज. आणि अलौकिक चरित्र महाराजांचं काय परिणाम घडला. काही मिनिटामध्ये त्या महादेवाच्या पोटात ते लघवी बाहेर पडली आणि ते लेकरू खेळायला लागलं. तुकोबरांची एक मुलगी होती भागीरथी, जिचा आपण काल विवाह संपन्न केला. ती धावत धावत गेली, आपल्या आईचा पदर धरला, तिला ओढत ओढत मंदिरात आणला. आई बघ, तू पांडुरंगाला शिव्या देत होतीस ना, अगं तो कनवाळू आहे, कृपाळू आहे, त्याला दया आली बघ. त्याने आपल्या दादाचं पोट बरं केलं. बघ दादा कसा खेळतोय, उड्या मारतोय, आता बघ ना आई. चालला धावत आली. जिजाऊ पाहते तो खरंच महादेव खेळत होता. भागीरथी पणा उद्गारली, आई तू देवाला शिव्या देत होती ना, तू कनवाळू नाहीस, तू कृपाळू नाहीस म्हणून. बघ नाही, तोच कनवाळू आहे, तोच कृपाळू आहे, तो दयाळू आहे, त्याने आपल्या दादाचं पोट बरं केलं बघ. जिजाऊ म्हटली तो कनवाळू कृपाळू आहे म्हणून नाही पोट बरं झालं, मग त्याने माझा कमरेला खोसलेला पदर पाहिला, मग त्याची झिंग उतरली म्हटलीत. एवढा अधिकार, एवढा अधिकार. ज्यांनी हक्काने भक्ती करावी ना महाराज, त्याने हक्काने अधिकार गाजवावा. हा, पगार घ्यायला त्यांनीच जावं ज्यांनी महिनाभर काम केलेले महाराज. नाही तर पगारवाल्यांची लाईन लागली ना अभि उभा राहिला. एकेकाचा पगार देत होता तो. त्याने याला विचारलं तुझे किती दिवस भरले? तो म्हणे मी कामाला झालो नाही, मग सत्यनारायणची पोथी चालू आहे काही ती. महाराज म्हणतायत आम्ही त्याची चाकरी केली आहे, आम्ही त्याची सेवा केली, आम्ही त्याचं भजन केलंय आणि त्याचा परिणाम आम्ही त्याला एवढ्या अधिकाराने बोलू शकतो. तुझं सवी आम्ही अनुसरलो आबळा. तेव्हा वाईट वाटतं रे तुझ्याकडे पाहून. जनाबाईने तर भांडणच केलं देवाशी. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान बाळगेला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार.
16वं शतक होतं. महाराष्ट्रात जिकडे तिकडे हाहाकार माजलेला होता. यवनी सत्ता जुलम करत होत्या महाराष्ट्रामध्ये. भर दिवसा गायीच्या आणि बाईच्या जीवाला धोका झालेला होता महाराज. यवनांचे सैनिक दिवसा ढवळ्या मराठमोळ्या स्त्रियांना उचलून न्यायचे महाराज. अंतकरण दुखावलं होतं. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये भक्ती जन्माला आलेली होती तुकोबारांच्या रूपाने, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर एका शक्तीने जन्म घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एका बाजूला महाराष्ट्रात भक्ती उदयाला आली होती आणि एका बाजूला शिवनेरीवर शक्ती वाढत होती महाराज. दोघींचा अपरिमित संगम. पुणेरी शहर फार लहान होतं त्यावेळेला. यवनांचा धुमाकूळ होता. लाल किल्ला यवनांचा धुमाकूळ पाहून ढसाढसा रडत होता महाराज. यवनांच्या अतिक्रमणाने महाराष्ट्राच्या मातीतली तुळस आणि मंदिराचा कळस दोघच्या दोघं धोक्यात आले होते महाराज. पण एक सांगतो तुम्हाला, जसा भक्तीचा उदय होतो ना तसा शक्तीचा उदय झाला की भक्ती आणि शक्तीच्या संगमामध्ये संस्कृती नावून निघते. लक्षात ठेवा. दोघं जन्माला आली पाहिजेत. का? एकटी भक्ती या महाराष्ट्राला तारू शकत नाही. या महाराष्ट्राला तारण्यासाठी शिवबाची शक्ती सुद्धा गरजेची आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. आणि भगवान शंकराच्या रूपाने आई जिजाऊच्या पोटी 16व्या शतकात महाराष्ट्राच्या मातीला जपणारा राजा जन्माला आला महाराज. ज्याच्यावर रामायण महाभारताचे संस्कार होऊ लागलेत. अभिमन्यूच्या पराक्रमाची गाथा त्याच्या अंतकरणात रुजवली गेली जिजाऊकडून. नवे नवे महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला एक एक संताचा संस्कार छत्रपतींच्या हृदयामध्ये बिंबवला गेला जिजाऊकडून महाराज. आणि तुकोबारांच्या त्या शक्तीला भक्तीची लहर लागली. संत रामदासाच्या रूपाने आणि संत जगद्गुरु तुकोबाच्या रूपाने महाराष्ट्राच्या शक्तीला भक्तीची किनार लागली. महाराष्ट्रीयन मन जे होरपळून निघालं होतं त्याला आठवा कुठेतरी धीर देण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. जगद्गुरु तुकोबारांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक सोपान चढण्याचा एक खुला मार्ग झालेला होता. ज्याचा वापर, ज्याचा विनियोग, ज्याची मिळवणी छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यकर्तेवेळेस घेतली होती. शिवबा दिवसेंदिवस वाढत होते. युद्धकलेचं प्रशिक्षण घेत होते. अत्यंत कमी वयात रायरेश्वराच्या मंदिरावर जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्यामध्ये एक एक मावळा जुळला होता महाराज. कांदा आणि भाकर खाणारा असा एकच राजा महाराज, ज्याने अनेक जातीचे, ज्याने अनेक धर्माचे एक एक मावळा जमा केला आणि या महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडून दाखवली महाराज. अमेरिकेसारख्या विद्यापीठामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विषय जर अभ्यासाला असतील तर आमच्या महाराष्ट्राचं मोठेपण किती आहे हे आपल्याला तेव्हा सिद्ध होतं महाराज. असामान्य प्रतिभा आहे, असामान्य प्रतिभा आहे. मॅनेजमेंट गुरु म्हणून अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये
हा विषय शिकवला जातो. व्यवस्थापनाचं शास्त्र, व्यवस्थापनाची कला, राज्य कसं चालवावं हे महाराष्ट्रात जन्माला येऊन आपल्याला कळलं नाही, ते अमेरिकेला कळलं महाराज. यौवनांच्या छातीत धडधड वाढू लागली. एक दिवसाचा प्रसंग. पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचा मुक्काम होता आणि पुण्यात लोहगावामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनाला राजे छत्रपती येऊन बसले होते. बाजूला अनगडशा फकीर होता. 14 टाळकरी होते. पुण्याच्या त्या लोहगावातल्या छोट्याशा वाड्यामध्ये, जिथे आज विमानतळ आहे, छोटंसं गाव होतं, त्या लोहगावामध्ये लोक कीर्तन ऐकायला बसले होते. रात्रीचा प्रसंग. शाहिस्तेखानाला कळालंय लोहगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एका वाड्यामध्ये कीर्तन ऐकतायत म्हणून. ठराविक सैनिक आपल्या बरोबर घेतलेत. काही क्षणार्धात धावत येत शाहिस्तेखानाने पुण्यात त्या लोहगावाला वेढा घातला महाराज. परिणाम, छत्रपतींना वार्ता कळाली, राजे तुम्ही संकटात आहात. लरा पांगारकर आणि डॉक्टर लाड नावाचे 2 साहित्यिक आहेत. त्या दोघांमध्ये या बाबतीत मतांतर आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे, गाथेतला नाही. नीट ऐका. लरा पांगारकर आणि डॉक्टर लाड यांच्या साहित्यशास्त्रामध्ये असा विवाद आहे. जगद्गुरु तुकोबराय यांच्या कीर्तनामध्ये सगळी माणसं शिवाजी झालीत. लर पांगारकर याला मान्यता देतात, पण लाड मान्यता देत नाहीत. असो ज्याची त्याची माथा. महाराजांची काही प्रमाण सांगणारे मी तुम्हाला याच्या पुढे. कथा ऐका अशी. 4 यवन 4 कोपऱ्याला उभे राहिलेत. शाहिस्तेखान बाहेर होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी बघितलं नव्हतं. शिवरायांच्या कानावर ही वार्ता ज्या वेळेला कळली, त्यावेळेला शिवराय उठून उभे राहिले. त्यांनी जगद्गुरु तुकोबराने सांगितलं, महाराज कीर्तनातून उठून जाणं चूक नाही, पाप आहे. कीर्तनातून उठून जाणं चूक नाही, पाप आहे, पण माफ करा. मी जर नाही उठून गेलो तर उद्या परिस्थिती वेगळी घडणार आहे, म्हणून मला जावं लागेल. महाराजांनी सांगितलं, का? महाराज परचक्र आलेलं आहे आणि या परचक्रामध्ये मी जर पकडलो गेलो तर उद्याची दिशा काय होईल तुम्हाला चांगलं कळते. महाराज म्हटलं, एवढंच ना, बसा बिनधास्त. भाग्य लोक असा प्रयोग आमच्या कीर्तनामध्ये करत नाही अण्णा. बरं, दुसरी गोष्ट, आता अशी धरपकड बी होत नाही कीर्तनामध्ये. जर आता समोरून गाडी आली बाबा, पोलीस गाडी, मी तर अगोदर पळून जाईल, तुमचा काही भरोसा नाही. जगद्गुरु तुकोबांनी दोन्ही डोळे बंद केलेत. राजांना सांगितलं, तुम्ही निर्धास्तपणे बसा, हे तुकोबाचं कीर्तन आहे, काळजी करू नका. दोन्ही डोळे बंद केले आणि प्रभू परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा तुला एक सांगू दे काय, एक तर आधीच लोक कीर्तनाला येत नाही, आणि जर त्यांना उद्या माहीत पडलं कीर्तनामध्ये धरपकड होते तर किती लोक कीर्तनाला येतील, खरं सांग. देवा तुला काय वाटतं, फक्त जगद्गुरु तुकोबराय हा महाराष्ट्रात सांभाळू शकत नाही. या महाराष्ट्राला सांभाळायचं असेल तर तुकोबाची भक्ती आणि शिवबाची शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत माझा महाराष्ट्र उभा राहू शकत नाही. देवा माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू काय करू शकत नाहीस. अशक्य ते तुम्हाला ही नाराजना, काय काय अशक्य तुम्हाला देवा, काळजी करू नका. राजा तुम्ही निर्धास्त बसा, काय होतं ते मी बघतोय. पांडुरंगाशी प्रार्थना चालू आहे, पांडुरंगाचं भजन चालू आहे आणि पांडुरंगाशी लढाई पण चालू आहे महाराज. हे आत्मविचारांची लढाई आहे महाराज.
तेव्हा आपला धर्म वाचवण्यासाठी, आपला देश वाचवण्यासाठी, स्त्रियांचं सौभाग्य वाचवण्यासाठी, या महाराष्ट्रातली गाय वाचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रातला ब्राह्मण राखण्यासाठी माझा शिवबा जे कष्ट उपसतो ते चुकीचे आहेत का रे? चुकीचे आहेत ते, आणि ते चुकीचे असतील तर सांग. त्याचा जन्मच मुळात त्यासाठी आहे देवा. धर्माची प्रतिष्ठापना करून पाखंडी लोकांचं खंडन करण्याकरता आम्ही या जगामध्ये आलो देवा. माझ्या आत्मविचाराला जागृत करता करता नाकीनं वालं रे पांडुरंगा. आणि माझ्या कीर्तनामध्ये अशी परचक्र जर येत असतील तर उद्या मी कीर्तन करायचं का नाही ते सांग. परिणाम झाला महाराज, परिणाम झाला. काय? जगद्गुरु तुकोबरांच्या आव्हानाला प्रभू परमात्म्याने प्रतिसाद दिला आणि कीर्तनात बसलेली सगळी माणसं छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागलीत. सगळी माणसं. लाड नावाचे विचारवंत याला दुजोरा देत नाहीत. ते म्हटलेत ही भाकड कथा आहे. लरा पांगारकरांसहित दिलीप चित्रे नावाचा एक फार मोठा विचारवंत आहे, त्यांनी मात्र याला दुजोरा दिलेला आहे. ऐका, चारी यव्वन यव्हाना वाड्यामध्ये शिरले होते. तिकडच्या कोपऱ्याचा जो होता त्याने छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे विचारण्यासाठी एका श्रोत्याच्या पाठीवर हात ठेवला. श्रोत्यांचं तोंड पुढे होतं. श्रोत्याच्या पाठीवर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर त्या श्रोत्याने मागे वळून पाहिलं. जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला शिवाजी महाराज दिसली. ती तो म्हणे, अरे आपण ज्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडतो तो शिवबा तर माझ्याजवळ बसलेला आहे. त्याने हा निरोप त्याच्या मित्राला पोहोचवला तिकडे. अरे तो बघ शिवबा तिथे बसलेला आहे. असा प्रयोग त्याने पण त्या कोपऱ्यात करून पाहिला होता. त्याने पण एका माणसाला विचारलं होतं शिवबा का आहे. त्याने पण जेव्हा असं मागे वळून पाहिलं तेव्हा त्यालाही दिसला होता हे तर शिवाजी महाराजच आहे. एका उंच अट्यावर उभे राहिलेत आणि जेव्हा त्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांना कळालं कीर्तनातला प्रत्येक माणूस शिवाजी बनलेला होता. महाराज बाहेर आले. शाहिस्तेखानाला सांगितलं बऱ्या बोलाने महाराष्ट्र सोड. या महाराष्ट्राच्या मातीला भक्तीचा सुगंध आहे. अंधश्रद्धा नाही. इथल्या भक्तीची ताकद एवढी आहे की कीर्तनात ते जर माणसाचं रूप पालटू शकत असतील तर या महाराष्ट्रातली यव्वनांची सत्ता उखडून टाकणं त्यांना अजिबात कठीण नाही. परचक्र परत केलं. शोभांना खूप आनंद झाला. धावत धावत आपल्या आईकडे गेले ना आईला सांगितलं, आई आज कीर्तनामध्ये बसलो होतो म्हणून वाचलो नाही तर सापडलोच असतो. वा वा वा, आनंद वाटला. राजा एक काम कर ना, ज्या साधूमुळे तुझं जीवन सुरक्षित झालं त्या साधूचा सन्मान तुझ्या हातून घडला पाहिजे. काय आई? जगद्गुरु तुकोबरायांना नजराणा पाठवला गेला पाहिजे. त्या नजराण्याची ताकद अण्णासाहेब आता मागच्या पिढीपर्यंत चालू होती. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना काही विशिष्ट रक्कम वर्षासन म्हणून दिली जायची. मला वाटतं रामकृष्ण मोरे जोपर्यंत मंत्रिपदावर की आमदार पदावर होते तोपर्यंत तो नजराणा चालू होता. आता चालू आहे की नाही मला माहित नाही. ती परंपरा महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जोपासत आणली होती. ऐश्वर्य होतं ते अर्थात. राजे म्हटले का नाही आई? चला आता इथे खरे तुकोबारे तुम्हाला सांगायचे जी शिवाजी महाराजांना उमगलेत महाराज ते ऐका. ते खूप सुंदर आहे. सोन्या चांदीची तपकं भरलीत, भरजरी वस्त्रांची तपकं भरलीत आणि तो लवाजमा घेऊन काही सैनिक देहू गावामध्ये सरले. तुकोबा नावाचा कुणबी कुठे राहतो? लोकांनी सांगितलं जा सरळ असे, तुम्हाला सापडणार नाही, ते भजनाला गेले असतील. घरी कोणी आहे का? आहेत ना जिजाऊ. पोहोचला नजराणा. दारासमोर अश्व आलेली पाहिलीत. सैनिकांनी नजराणा उतरवला. तो भरजरी वस्त्रांनी झाकलेला होता आणि ज्या वेळेला जिजाऊच्या समोर ठेवला त्यावेळेला तो सुवर्ण मानकं पाहून हिरे पाहून जिजाऊचे डोळे दिपून गेलेत महाराज.
मग जिजाऊला वाटायला लागलं कीर्तन करायला जातो पण फायदा बी करून आणतो म्हणे. म्हणजे जिजाऊ म्हटली बरं का अशी, जिजाऊ महाराजांची जिजाऊ, आमच्या जिजाऊ नाही म्हणत, महाराजांची जिजाऊ. कीर्तन करतो पण फायदा करून आणतो म्हटले काहीतरी. आनंद वाटला. काय केलं असं महाराजांच्या एका चरित्रामध्ये असं वर्णन आलेले की महाराज येण्याच्या आत जिजाऊने ते भरजरी वस्त्र आणि दागिने आपल्या अंगावर पोचवले. स्त्रियांना सुवर्ण फार आवडतं, प्राणापेक्षाही जास्त आवडतं असं कळतं मला. खूप आवडतं. स्त्रियांचं आणि सोन्याचं फार जवळचं सख्य आहे. बरं, तो दागिना केल्यानंतर अंगावर जर त्यांनी घातला तर त्यांना त्याच्यात समाधान नाही. मग त्यांना कोणतरी विचारलं पाहिजे कधी केला, कुठून केला, नगरला गेल्या होत्या का संगमनेरला गेल्या होत्या, तरच बरं वाटतं त्यांना. कोणतरी विचारलं पाहिजे. विचारणारं जर कोणी नसेल तर त्या दागिन्याची किंमतच नाही महाराज. एका बाईला तिच्या नवऱ्याने 22 तोळ्याची नथनी केली. कमी झाली का? नाराज का बरे तुम्ही? 25 तोळ्याची केली. बस माझ्या काय बापाचं जातं, मला थोडे पैसे द्यायचे. तिने ती नथनी आपल्या नाकामध्ये अटकवली ना, अशी गल्लीमध्ये फिरायची. त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली. तुम्हाला कळतं ना त्यांनी केली? हा, कळतं म्हणजे ते काय न कळायला तुकाराम गाथा आहे का? तिकून आमचे कबीर महाराज येत होते. त्यांनी त्या बाईला विचारलं, बाई त्यांनी केली म्हणजे कोणी केली? तुम्हाला कीर्तन करायचीच अक्कल आहे, बाकीचं काही कळत नाही म्हणे. काय झालं? माझ्या नवऱ्याने केली म्हणे. आणि मग कबीर महाराज चिल्लेत, जिस यार ने नथनी बनाई उसे चाहती बार बार, जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार. नथनी करणाऱ्याचा एवढा उदो उदो करते, त्याने नाकच दिलं नसतं तर कुठे पायात अडकवली असती का एडी खोपडी? नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. हे नाक नाही तेने वाया गेली रे, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. हे नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. एरवी घरामध्ये संपन्न परिस्थिती नसताना त्या दिवशी जिजाऊने आपल्या अंगावर दागिने चढवलेत, भरजरी वस्त्र अंगावर परिधान केलीत आणि तुकाराम महाराजांची येण्याची वाट पाहत होती. तुकाराम महाराज जसे आलेत, आल्याबरोबर तुकाराम महाराजांनी पाहिलं. तुकाराम महाराज म्हणे, एकादशीच्या घरी शिवरात्र कस काय आली आज? जिजे दागिने कुठून आणले? महाराजांनी पाठवलेलं सोबत पत्र होतं, ते पत्र घेतलं आणि तुकोबारांना पाठवलं. ते तुकोबारांनी वाचलं आणि तुकोबांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत. महाराज, देवा मी तुझ्या भक्तीपासून दूर जावं म्हणून ती मला हे लांछन दाखवतोयस ना? प्रार्थना करतायत देवाला. तुला असं वाटतं का कदाचित तू सुवर्ण दिलं, तू वस्त्र दिली, भरजरी अलंकार दिलेत म्हणजे मी तुझ्या भक्तीपासून दूर जाईल असं वाटतं का? अरे देवा, जगाचा इतिहास आहे, पैसा आला की माणसं भक्तीपासून दूर जातात आणि मी दूर जावं असं जर तुला वाटत असेल तर मी हे अजिबात स्वीकारणार नाही. महाराज, आलेला नजराणा त्याच सन्मानाने जगद्गुरु तुकोबारांनी छत्रपतींना परत केला. आणि नुसता परत केला नाही, त्याच्यासोबत काही अभंग छत्रपतींना लिहून पाठवलेत. त्या एका अभंगामध्ये तुकोबाराय हो छत्रपतींना सांगतात, राजे तुम्ही मला नजराणा पाठवला, तुम्ही मला सुवर्ण पाठवलं, मानकं पाठवली, रूपं पाठवलीत, भरजरी वस्त्र पाठवलीत. कशा करता? मी सुखी व्हावं म्हणून ना. मी सुखी असावं असं वाटतं ना राजे तुम्हाला? अहो मग आमच्या सुखाची संकल्पना ही नाहीये. आम्ही सुखी वाटावं, सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. महाराज अभंगामध्ये लिहितायत, आम्ही तेने सुखी
आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुख आम्ही तेने सुखी आम्ही तेने हे सुखी म्हणावा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणावा विठ्ठल विठ्ठल मुखी अमुचे रवित धन अमुचे रवित धन म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान राजे जगद्गुरु तुकोबारा लिहितात, राजे तुम्हाला असं वाटतं का आम्ही सुखी व्हावं असं? अहो मग तुम्ही जी संकल्पना शोधताय ना आमच्या सुखाची ती ही नाहीये राजे. आमचं सुख कशात आहे माहिती आहे? आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. एक धावणे महाराज याच्यामध्ये एक चिंतन असं सांगतो, तुम्ही जर भजन केलं तर तुम्ही सुखी व्हाल, मी जर भजन केलं तर मी सुखी होईल, यांनी भजन केलं तर हे सुखी होतील, यांनी भजन केलं तर ही सुखी होतील. आणि अभंगामध्ये मोठं नवले तुकोबारे सांगतात, राजे भजन तुम्ही करा आणि सुखी आम्ही होऊ. याला शास्त्राच्या भाषेमध्ये परोक्षवाद म्हणतात. नाही व्यवहार तर असाच आहे ना, तुम्ही भजन केल्यावर तुम्ही सुखी व्हाल ना. अभंगात तर मोठं नवल आहे, राजे भजन तुम्ही करा सुखी आम्ही होऊ. एका शब्दात उत्तर सांगतो, साधू नेहमी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख शोधत असतो महाराज. राजे एकदा तुम्ही सुखी झालात की आमच्या सुखाची संकल्पना सोडा. आमच्या सुखाची संकल्पना ही नाहीच आहे. माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात सुखासाठी, पैसा कमवतात, बोला लवकर, सुखासाठी, बायको करतात सुखासाठी, मुलं निर्माण करतात सुखासाठी, संपत्ती जमवतात सुखासाठी. एवढं करूनही ते सुख जवळ येत नाही. मग करायचं काय सांगा तुम्ही आता. तुकोबारांची भाषा अशी आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशीन पावला हिंडता दिशा न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेनते कोणी माझे सोहित नेनते कोणी हे माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेनते कोणी माझे सोहित नेनते कोणी. सुखाची संकल्पना काहीतरी वेगळी आहे महाराज. रात्रंदिवस लोकांचे प्रयत्न चालू आहेत सुख मिळवण्यासाठी, पण मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महाराज म्हणतात, जन्म निघून गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज नाही मिळत ना उद्या नक्की मिळेल, आज नाही मिळालं ना उद्या नक्की मिळेल, आज नाही मिळालं ना उद्या नक्की मिळेल. जन्म चालला आपला तरी सुख नाही, शोधून सुद्धा सापडत नाही महाराज. मिळेल कसं? अहो तुम्हाला जायचंय नाशिकला आणि तुम्ही बसलात जळगावच्या गाडीमध्ये, कसं शक्य आहे? कसं पोहोचणं शक्य नाही ना. तुमचा प्रवास विरुद्ध दिशेने चालू आहे, तो सुखाच्या दिशेने नाही, म्हणून सुख मिळत नाही महाराज. सुख संकल्पना साधू संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये जी आणली ती काहीतरी वेगळीच आहे, आणि आम्ही जी शोधतो ती काही वेगळीच आहे. रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत आमच्या सुखासाठी, पण दूर दूरपर्यंत तपास नाही कसा लागेल. गुरुजी दृष्टांत सांगायचे, एका कुंभाराजवळ 2 गाढवं होती. परिस्थिती गरिबीची म्हणून त्याने ती दोघंच्या दोघं गाढवं बाजारामध्ये विकून टाकली. एक गाढव घेतलं धोब्याने आणि एक गाढव घेतलं डोंबाऱ्याने. दोन्ही गावाला चालले गेले. धोब्याचं जे गाढव होतं त्याला काम कमी खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं, काम कमी
खाणं जास्त. बऱ्याचशा गाढवांचं असंच असतं. काम काय नाही, फक्त ओलं दोनं घ्यायचं, नदीवर नेऊन सोडायचं, दिवसभर चरायचं, संध्याकाळी कोरडं दोनं घ्यायचं आणि घरी आणून सोडायचं. चरायचं मात्र दिवसभर. 15 दिवसात त्याची तब्येत सुधारली. कोणाची? धोब्याच्या गाढवाची. याच्या उलट ते डोंबऱ्याचं गाढव होतं. त्याला काम जास्त आणि खाणं कमी. काम काय? तो डोंबऱ्याचा संसार पाठीवर घ्यायचा, ते शेंबडे बेंबडे पोरं पाठीवर घ्यायची, तो खेळ पाठीवर घ्यायचा. बरं, खेळ एका गावाला नाही ना, आज या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला. मालक टाकेल तेवढंच खायचं, काम दिवसभर करायचं. 15 दिवसात त्याची तब्येत बिघडली. कोणाची? डोंबऱ्याच्या गाढवाची. पण एके दिवशी असं झालं, लक्ष आहे ना तुमचं? झोपले नाही तुम्ही अजून? थोड्या वेळात झोपा. एके दिवशी असा प्रकार झाला, या डोंबऱ्याचं गाढव त्या गावात गेलं ज्या गावात धोब्याचं गाढव राहत होतं. नदीच्या काठावर यात्रा भरली होती, त्या यात्रेमध्ये डोंबऱ्याचं गाढव गेलं. तो डोंबारी खेळ घेऊन गेला. त्या डोंबऱ्याच्या गाढवाने आपल्या पाठीवरचा सगळा संसार खाली उतरवला आणि असं नदीच्या काठाने चरत चरत पुढे गेलं. त्याला तिकून येताना ते धोब्याचं गाढव दिसलं. खूप दिवसांनी भेटलं होतं. दोघांनी एकमेकाला रामराम केला आणि टपरीवर चहा घ्यायला गेले. गाढव टपरीवर चहा घ्यावा, गाढवांनीच अमृततुल्य, नवीनच प्रकार निघाला तो आता, अमृततुल्य. दोघांनी चहा घेतला. लक्षपूर्वक ऐका हा, मुद्द्यावर येतो मी. धोब्याच्या गाढवाने डोंबऱ्याच्या गाढवाला प्रश्न विचारला. धोब्याच्या गाढवाने डोंबऱ्याच्या गाढवाला प्रश्न विचारला, दादा तुझी तब्येत का बरं खराब झाली? तो म्हणे, खायला कमी मिळतं आणि काम जास्त करावं लागतं म्हणून. धोब्याचा गाढव म्हणे, सोड तुझ्या मालकाला, चाल माझ्याबरोबर. आता कुठे? माझ्या मालकाला अजून एका गाढवाची गरज आहे. आमच्याकडे काम कमी, खाणं जास्त, 15 दिवसात तुझी तब्येत सुधरवतो. डोंबऱ्याचा गाढव म्हणे, नको मी येणार नाही. आणि ऐक, तुझ्या तब्येतीत काय राहिलं का? चाल माझ्याबरोबर. डोंबऱ्याचा गाढव म्हणे, येणार नाही. धोब्याचा गाढव म्हणे, येऊ नको, पण का बरं येत नाही त्याचं कारण सांग. डोंबऱ्याच्या गाढवाने जे कारण सांगितलं ते कारण कान उघडे करून ऐका. ते डोंबऱ्याचा गाढव सांगतं, दादा मी का बरं येत नाही ते ऐक. म्हणे, का बरं? माझा मालक ज्या वेळेला खेळ चालू करतो त्यावेळेला मी असा बाजूला उभा राहतो. माझ्या मालकाची एक मुलगी आहे 15 वर्षाची, चंद्री नावाची. ती अशी दोरीवरून चालते. माझा मालक तिला नेहमी सांगतो, चंद्रे दोरीवरून नीट चाल, जर का कधी खाली पडलीस तर मी तुझं लग्न या गाढवाबरोबर लावून देईल. मी वाट पाहून राहिलो चंद्री कधी पडते ती. आणि मला खात्री आहे चंद्री एक ना एक दिवस पडणार आणि या पठ्याचं लग्न तिच्याबरोबर होणार. ती चंद्री पडत नाही, या पठ्याचं लग्न तिच्याबरोबर होत नाही. तसं तुम्ही मरून गेलात तरी सरकार तुमच्या कांद्याला भाव देत नाही महाराज. म्हणून तुमचं कांद्या लावणं बंद झालं का? तुम्ही सांगता आज नाही उद्या नक्की भाव मिळेल, तसं या जीवाला वाटतं आज नाही उद्या नक्की सुख मिळेल. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. हे आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. संसाराच्या पाठीला लागलेल्या अशा सोडून दे. जगद्गुरु तुकोबराज सांगतात, माझ्या तुकोबरांनी जगताचे डोळे उघडले. तो काय आविष्कार आहे महाराज अभंगातला ऐका. जगद्गुरु तुकोबराज सांगतात, आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. लोक म्हणतात ना माझ्या तुकोबरांनी जगाला अंधश्रद्धा बनवलं. वाचा हा अभंग, झाम उतरेल मारा तुमची झाम. जीवनातल्या आशेला लागून त्याच्या पाठीमागे धावू नकोस. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल वेड्या. कर्म एक महान शक्ती आहे. आशा हे समूळ खणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्याने. गोसावी कोणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? गोसावी कोणाला म्हणतात? गोसावी आपल्याकडे जमात आहे, पण जगद्गुरु तुकोबारांनी जमातीचा गोसावी धरलेला नाही इथे. मग कर्माचा गोसावी ऐका. गोसावी त्याला म्हणतात जो लोणीमध्ये पीठ मागायला येतो
पीठ मागतो, त्याची भाकरी तयार करतो, पोटभर जेवण करतो, उरलेलं पीठ लोणीमध्येच ओतून पुढच्या गावाला जातो. त्याला म्हणतात गोसावी. त्याला म्हणतात गोसावी महाराज. आज काय मिळतंय आपल्या बघ, निर्वाहापुरती अन्न आच्छादन आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा. आजचं पोट भरतंय त्याचाच विचार करतो, ज्याच्या जीवनामध्ये उद्याची आशा नाही तो गोसावी आहे. एका गोसाव्याने पीठ मागून 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 रांजण भरला. काय भरला? रांजण पिठाचा. आणि त्या रांजणाच्याच बाजूला झोपला. आणि मग त्याने कल्पना केली, आता या जगामध्ये दुष्काळ पडेल, लोकांजवळ पैसा राहील पण अन्नधान्य राहणार नाही, कोणाजवळच धान्य राहणार नाही, फक्त या पट्ट्याजवळ रांजणभर पीठ राहील म्हणे. पट्ट्या मोठे मोठे लोक माझ्याकडे येतील आणि मला सांगतील 2000 रुपये घे पण एक भाकरीचं पीठ दे. असे हजारो भाकरींचं पीठ मी लाखो रुपये जमा करेल आणि पैसा जवळ आल्यावर बायको कोण देणार नाही. आता याला काय माहिती मूर्खाला, बायको कोणाला बी मिळते, ज्यांचे तोंड सीताफळ सारखे होऊन गेले त्यांना सुद्धा बायको मिळते. काय नवल एवढं? हा म्हणे बायको कोण देणार नाही, लाखो रुपये माझ्याकडे राहतील, मग लग्न करेल. ती बायको घरात येईल, मी खाटेवर बसेल आणि तिला सांगेल चहा ठेव. तिने जर नाही ऐकला तर अशी लात मारेल म्हणे. ती लात नेमकी ते रांजणाला लागून गेली. ते रांजण बाथरूम मध्ये कानी झाला ना का पीठ वाहून गेलं. महाराज नाही तरी सुखे असावे संसारी, आशा हे समळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तिने. राजे राजे तुम्ही समजतात ना, त्याच्यात आमचं सुख नाही राजे. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. चिंता नाही का? माझ्या तुकोबाऱ्यांचा श्रेष्ठत्व सांगतो तुम्हाला. लवाजमा परत आला आणि साहजिकच छत्रपतींना वाईट वाटलं. छत्रपतीने विचार केला, हे महाराज 4 चौघामध्ये पाकिट घेत नसतील, त्यांचं पाकिट ड्रायव्हर जवळ द्यावं लागत असेल, असा विचार केला कोणी? छत्रपतींनी. आपण लवाजमा पाठवला, यांनी परत पाठवला ना, हे 4 चौघात घेत नसतील, आपण यांना वेगळ्या पद्धतीने देऊ. अलौकिक चरित्र आहे महाराजांचं. महाराज ऐका, असा प्रसंग घडलाय महाराजांच्या जीवनात. छत्रपती शिवरायांनी एके रात्री सुवर्ण नाण्यांची थैली भरली होनांची आणि जगद्गुरु तुकोबारा ज्या भंडाऱ्या डोंगरातून भजन करत होते ना, त्या डोंगरावर गेलेत. ज्या शिळेवर बसून जगद्गुरु तुकोबारा भजन करायचे त्याच्या समोर एक उंच झाड होतं. त्या झाडावर जाऊन बसलेत आणि ती सुवर्ण नाण्यांची थैली त्या दगडावर ठेवली. दुसरा दिवस सकाळ उजाडली, सूर्य वरती येऊ लागला. जगद्गुरु तुकोबारांनी देहूगाव सोडला आणि भजन करत करत भंडारा डोंगराकडे कूच केली. वरती आलेत. ज्या शिळेवर बसून जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते त्या शिळेवरती सुवर्ण होणांची थैली पाहिली आणि जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये धस्स झालं. अरे, आपण कालच छत्रपतींचा नजराणा परत केला. हे काय बला आली आणखी आज? काय असं प्रकार? अलौकिक चरित्र महाराजांचं. महाराजांनी त्या शिळेचा त्याग केला आणि समोर एक शिळा होती, त्या शिळेवर जाऊन भजन करू लागलीत. महाराज अलौकिक चरित्र आहे. चरित्रकार असं वर्णन करतात, त्या शिळेला वाचा फुटली आणि ती शिळा बोलू लागली, महाराज तुम्ही आज का माझा त्याग केला, माझ्यावर का बसत नाही तुम्ही भजन करायला? महाराज सांगतात, तू विटाळसीन झालीस, तुला सुवर्णाचा विटाळ झाला म्हणून मी तुझ्यावर बसत नाही म्हटले. महाराज तुमचं जीवन असं आहे? हो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागो निधी पाप पुण्याग्न. नाही आम्हाला स्पर्श करत या गोष्टी. महाराज असा वाऱ्याचा झोत आला आणि त्या वाऱ्याच्या झोतामध्ये तो दगड असा गडबडू लागला. ती सुवर्ण नाण्यांची थैली खाली पडली. छत्रपती वरून पाहत होते. खाली एक पाण्याचा टाका होता, त्याच्यामध्ये तो दगड पडला आणि पुन्हा वरती आपल्या जागेवर येऊन बसला. छत्रपती वरून खाली उतरलेत.
महाराजांसमोर हात जोडले. त्याने सांगितलं, महाराज मला माफ करा, मी तुमची परीक्षा पाहण्यासाठी हे सगळे केले म्हटले. महाराज म्हटले, राजे तुम्ही माझी परीक्षा पण पाहिली, ती कशा करता? पैशा करता. राजे तुम्ही फक्त महाराष्ट्राचे राजे आहात, पण तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत. सुख संपत्ती वैभव राजे आमच्या पायाजवळ खेळतं हो. महाराज वर्णन करतायत, तिही त्रिभुवनी तिही त्रिभुवनी तिही त्रिभुवनी तिही त्रिभुवनी तिन्ही त्रिभुवने तिही त्रिभुवने तिही त्रिभुवन आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी तिन्ही त्रिभुवने तिन्ही त्रिभुवने तिन्ही त्रिभुवने तिन्ही त्रिभुवने. सुख संपत्ती वैभव राजे आमच्या पायाशी लोळून घेतं. राजे काय सांगू तुम्हाला, अरे सामान्य माणसं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सामान्य माणसं वर्षातून फक्त एकच दिवस कार्तिकीला दिवाळी साजरी करतात, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठोबाच्या राज्यामध्ये आम्हाला रोजची दिवाळी आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. दिवसेंदिवस महाराजांची ख्यात सर्वदूर पसरू लागली. एके दिवशी भगवंताने विचार केला, जगद्गुरु तुकोबारायांनी गुरु केलं पाहिजे. स्वप्नात जगद्गुरु तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांना आपलं गुरु केलं होतं. प्रत्यक्ष भावाने गुरु नाही झालं, स्वरूपाने गुरु नाही झालं, तर या जगात गुरु ही परंपरा नष्ट होईल. गुरु ही परंपरा नष्ट होऊ शकते. भगवान पांडुरंग स्वतः जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु झाले. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. रामेश्वर भट्ट चौदा टाळकरी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातून सर्व समाज मन हेलावू लागला होता. दिवसेंदिवस तुकोबांच्या कवित्वाला बहर येऊ लागला होता. तेवढ्यात समाजामध्ये काही सनातनी प्रवृत्तीचे लोक जगद्गुरु तुकोबारायांच्या श्रेष्ठत्वाला मान्य करायला तयार नव्हते. त्याच्यामध्ये एक नंबर होता चिंचवडचे मोरया गोस्वामी. त्यांची गणपतीवर खूप मोठी श्रद्धा होती. चिंतामणीवर त्यांची खूप मोठी श्रद्धा होती. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं, महाराज आम्ही नक्कीच मान्य करतो तुमचं श्रेष्ठत्व, पण रिद्धी सिद्धीने जो देव प्राप्त केला जातो त्याला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये महत्व नाही. चमत्काराने जे देव प्राप्त होतात आणि समाजामध्ये चमत्कार दाखवून जे देवत्व सिद्ध केलं जातं ते माझ्या वारकरी संप्रदायाला मान्य नाही. आणि असेलच असं तर तुम्ही तुमच्या गणपतीला जेवायला आणा, मी माझ्या पांडुरंगाला जेवायला आणतो. गर्वहरण केला चिंचवडच्या गोस्वामींचा.
तेही शरण आलेत. अनगडशा फकीर, अनगडशा फकीराने ही आपली नांगी टाकली. जगद्गुरु तुकोबरायांना शरण आला. धरणे करायला दृष्टांत झाला. मोरया गोस्वामीची जी साधना होती ती साधना फलीभूत नाही, व्यर्थ आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी सिद्ध करून दाखवलं. मोरया गोस्वामी शरण आले जगद्गुरु तुकोबरायांना. एके दिवशी बीडच्या परगण्यातल्या एका ब्राह्मणाने पंढरपूरला जाऊन धरणं धरलं होतं. तेव्हा भगवान पांडुरंगाने त्याला स्वप्नात दृष्टांत दिलं की तुम्ही आळंदीला जा. आळंदीला जाऊन तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज तुमच्या जीवनातली दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यांनी 6 महिने आळंदीला तप केलं. त्या तपश्चर्याचं फलित ज्ञानोबाराय प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं तुझ्या संसारातल्या अनंत अडचणी सोडवण्यासाठी आता फक्त तुकोबारायच कामी येतील. जगद्गुरु तुकोबारायांची ज्या वेळेला त्या परगण्यातल्या ब्राह्मणाने भेट घेतली त्यावेळेला माऊलींचं ते मोठेपण पाहून जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू वाहायला लागले. नो हे दास खरा परी झाला से डांगोरा. देवा मी तुझा दास नाही रे खरा. काय तुकोबारायांचं श्रेष्ठत्व असेल. महाराजांचे अभंग बघा तुम्ही. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायिले गीत. धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत. केली बभूत परनिंदा नाही ऐकिले गायिले गीत. समाजाला सांगत सुटलेत बाबो प्रेमाने प्रभू परमात्म्याचं भजन करा. तुम्ही तुमचं कर्म करा. तुमचं कर्म आधी श्रेष्ठ आहे. ते करत असताना भक्तीला सामोरे जा. भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण करा. जे काम करता ते काम करताना देवाचं नाव घ्या. मी तेवढ्या करताच आलोय. पिटू भक्तीचा डांगोरा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. जगद्गुरु तुकोबारायांना भेट झाल्यावर त्या बीड परगणाच्या ब्राह्मणाला जगद्गुरु तुकोबारायांनी 11 अभंग आणि 1 नारळ दिला होता. ते 11 अभंग आणि नारळ कोणभट नावाच्या एका ब्राह्मणाला मिळालं. तिथून तो छत्रपती शिवराय यांच्या दरबारामध्ये भाट म्हणून काम करत होता. महाराज कोणभट नावाचा ब्राह्मण. त्याने तो नारळ जगद्गुरु तुकोबारायांना दिला. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये माऊलीच्या मंदिरावर जो तो नारळ फोडला त्याच्यातून सुवर्ण बाहेर पडलं होतं. आणि त्याच पैशावर जगद्गुरु तुकोबारायांनी, ऐका ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, कोणभट नावाच्या ब्राह्मणाकडून माऊलीचा प्रसाद म्हणून मिळालेलं नारळ जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला माऊलीच्या मंदिराजवळ फोडलं त्याच्यातून सुवर्ण बाहेर पडलं. ते सुवर्ण विकून जगद्गुरु तुकोबारायांनी माऊलीचा गाभारा बांधला होता. माऊलीचा गाभारा आजही तुम्ही गेलात माऊलीच्या गाभाऱ्यात दर्शनाला जर गेलात, मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शनाला गेलात तर एक चांदीची अशी मैरप कोरलेली आहे आणि त्या मैरपीमध्ये साल दिलेले आहे. अमुक अमुक सालामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी या गाभाऱ्याचा जीर्णोद्धार केला म्हणून. पुन्हा अहमदाबादच्या एका व्यापाऱ्याकडून ज्याची तुकोबारायांवर श्रद्धा होती त्याने काही धन पाठवलं होतं.
ते धन खर्च करून जगद्गुरु तुकोबारायांनी माऊलीचा कळस बनवलेला होता महाराज. घुमटाचं काम केलेलं होतं. जीर्ण झालेलं माऊलींचं मंदिर त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता. अलौकिक कामं जगद्गुरु तुकोबारायांच्या हातून झाली. पण जगद्गुरु तुकोबारायांची काव्य शक्ती कर्तृत्ववान माणसाच्या हातात पडू लागली तरी ते काव्य बहरू लागलं महाराज. सामान्य माणसाला जगण्याचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबाराय एकेका अभंगामधून देऊ लागलेत. बापू, तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. देव पाहण्यासाठी तुम्हाला कुठेतरी बाहेरच जावं लागतं असं नाही, तीर्थयात्राच करावी लागते असं नाही. तो तर तुमच्या घरात सुद्धा आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अंतकरणाचा तुमचा भाव शुद्ध असेल तो तुम्ही घरात सुद्धा देव निर्माण करू शकता महाराज. का? भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वचमानयन्ति. सुभाषित खारपार गोड लिहितात महाराज. राजा वश करायचा असेल तर त्याच्याकरता त्याच्यासमोर कला सादर करावी लागते. मित्राला वश करायचं असेल तर त्याच्याशी खरं बोलावं लागतं. शत्रूला वश करायचं असेल तर कपट करावं लागतं. बायकोला वश करायचं असेल तर ऑफिसातून आणलेला पगार तिच्या ताब्यात द्यावा लागतो महाराज. असं सुभाषितकारांचं मत आहे बरं का. भावेन देवम, तसा देव वश करायचा असेल तर त्याच्याकरता भाव करतो. तो भाव तुम्हाला तीर्थक्षेत्रावर गेल्याबरोबरच प्राप्त होतो असं नाही. महाराजांनी तोही सिद्धांत समाजासमोर मांडलाय. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा. तुकोबारायांच्या साहित्याचा उलगडा आज तुम्हाला थोडाफार करून दाखवणार आहे. तुकोबारायांनी जी साहित्य संपदा निर्माण केली ना मित्र, त्याच्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. त्यामध्ये पहाटेपासून सुरुवात होतो तो काकडा भजन, ज्याच्यामध्ये वासुदेव आहेत. बरोबर आहे. का तुकोबारायांना लिहावेसे वाटलेत वासुदेवाचे अभंग? अरे ते वासुदेव पूर्वीच्या काळी आपल्या दारासमोर यायचा पहाटेला आणि तो लोकांना जागा करायचा. जागे व्हा, जागे व्हा. कोणाकोणाला जागा करायचा तो? अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजासमोर वासुदेव जेव्हा मांडला आणि जगाला ज्या वेळेला जाग केलं त्यावेळेला कोणाकोणाला जाग केलं ते ऐका. पहिली गोष्ट, सामान्य माणसांना जाग केलं. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. सुख विव्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. सुख व्यथा जन्माचा, धनधारा पुत्र जन. काय केलं आता? सर्वसामान्य माणसांना जागे केलं. उठा जागे व्हा रे आता. लोक झोपलेले आहेत.
काही काही माणसं तर उठलेच होते, ते म्हणे महाराज आम्ही जागेच होत ना हो. तुम्ही जागे आहात पण तुम्ही संसारात जागे आहात, आत्महितासाठी कुठे जागे आहात तुम्ही? माणसं आत्महितासाठी जागी झाली पाहिजेत मला. त्यांना कळलं पाहिजे आपण कोण आहोत, आपण कुठून आलोय, तिथे आपल्याला काय करायचंय आणि शेवटी आपला मुक्काम कुठे, कुठे थांबायचं आपल्याला. हे ज्याला कळतं त्याला म्हणतात जागं राहणं. असे संसारामध्ये तर आपण भरपूर जागे आहेत महाराज. काही काही लोक रात्रभर जागे राहतात. का बरं? व्हॉट्सअप पाहिला. यांना काय करायचं जागे करून? हे उलट झोपलेले बरे. महाराजांनी आत्महिता करता. अरे सामान्य माणसाला जागा केलं यात काय नवल, देवाला सुद्धा जाग केलं. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, हे उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. हे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वांची दाटी उभे जोडून हात. सामान्य माणसाला जाग केलं वासुदेवाने, यात नवल नाही. मग देवाला सुद्धा जाग केलं. चला, सामान्य माणसाला जाग केलं वासुदेवाने, वासुदेवाने देवाला जाग केलं. अरे वासुदेवाने साधू संतांना सुद्धा जाग केलं. उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. मग मला सांगा तुम्ही, हे जर माझ्या तुकोबारांनी लिहिलं नसतं, हा सिद्धांत आम्हाला कुठे कळाला असता महाराज? गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. दुर्लभ नरदेह राजा हो. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, तुकोबारांचा एक अभंग सांगेल तुम्हाला, जीव ओवाळून टाकावा असे शब्द महाराजांचे. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. तुम्हाला हा देह सामान्य पद्धतीने मिळाला नाही महाराज, त्याच्याकरता फार यातना कराव्या लागल्या. पाप आणि पुण्याचं संमिश्रण करावं लागतं, तेव्हा कुठे माणसाला जन्म मिळतो. बरं, तुमचं पूर्वजन्मीचं कर्म शुद्ध पाहिजे, तुमच्या पूर्वजन्मीची वासना तेवढी तीव्र पाहिजे, तरच तुम्हाला जन्म मिळतो. मनुष्यदेह मिळणं एवढं साधी गोष्ट आहे. स्वर्गात ते देव त्याची अपेक्षा करतात. का मृत्यूलोक का श्रेष्ठ आहे? कारण सांगतो मी तुम्हाला, मृत्यूलोक का श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे या जगामध्ये असा एकच लोक आहे मृत्यूलोक की जिथे माणसाला देव बनता येतं महाराज. बाकी कुठेच जागा नाहीये, ही जागा कुठेच नाही महाराज. मनुष्य देह का श्रेष्ठ आहे? बाकीचे देव माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहेत. कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे, गाढवाचा देह विद्वान आहे. पण याच मनुष्य देहाला का महत्व आहे? तर भजन फक्त मनुष्यच करतो, दुसरा प्राणी करू शकत नाही महाराज. साधा नाही मिळाला तुला हा नरदेह. महाराजांनी त्याच्याकरता दृष्टांत दिला एक. राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली आणि त्या व्याधीतून बरं होण्यासाठीचा जो उपचार होता तो उपचार त्याने शोधायला सुरुवात केली. एक वैद्याला पाचारण करण्यात आलं. वैद्य आलेत. वैद्य म्हणजे डॉक्टर. वैद्याने नाडी परीक्षण केलं. पूर्वी डॉक्टर नाडी परीक्षण करायचे, आता टेक्निक बदललं. डॉक्टर फार विद्वान, टेक्निक बदललं आता. पूर्वीच्या काळी वैद्य नाडी परीक्षण करायचे. नाडी परीक्षण केलं आणि सांगितलं तुझ्या राणीला असाध्य व्याधी झाली, उपाय सांगा. उपाय एकच आहे, काय? मला जिवंत कावळा शोधून आणून द्यायचा, मी त्याचा रक्त काढेल आणि त्याच्यावर औषधी तयार करेल. राजा, कदाचित तू असं करशील, कावळ्याची शिकार करशील आणि तो मेलेला कावळा आणशील, तो मला चालणार नाही, मला जिवंत कावळा पाहिजे. आता जिवंत कावळा सापडवणं साधी गोष्ट आहे का मला? पण राजा होता तो, त्याने सांगितलं काळजी करू नका. आणि काय, शारी दलातल्या सेनापतींना पाचारण केलं आणि सांगितलं तुमचं सगळं सैन्य कामाला लावा. जो कोणी सैनिक मला लवकरात लवकर कावळा आणून देईल त्याला मी माझ्या गळ्यातला कंटा बक्षीस देईन. निघाले चारी दिशांना.
एक सैनिक कावळा पाहत 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 पंढरपूरला आला. सकाळची पहाटेची वेळ होती, थोडासा अंधार होता. काही वारकरी पहाटेला 5 वाजता चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी चालले होते. मुखाने काकडा म्हणत होते, लाजले गे माय आता कवनाव वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओ वाळू मी गेले माय गेले द्वारके. काय शिकवला माझ्या तुकोबाऱ्यांनी? माझ्या तुकोबाऱ्यांचं साहित्य तुमच्या समोर मांडतोय मी आज. एक एक प्रकरण मांडून राहिलो. काय या नरद्याचं महात्म्य माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी या जगाला सांगितलं. बापू ऐका, इतका श्रेष्ठ नरदेव तुम्हाला मिळालेला आहे, जगात कुठेच अशी शक्ती नाहीये. मनुष्य देह ऐसा निद, साधाला ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. निद, निद या शब्दाचा अर्थ आहे ठेवा. निद म्हणजे काय? ठेवा. गबाड, तुमच्या भाषेत गबाड, गबाड सापडलं, गबाड. ज्यांना ज्यांना नरदे मिळाला त्यांना विचारा महाराज काय ताकद आहे नरदेयाची. साधं समजू नका महाराज तुम्ही. 2 वर्षापूर्वी कोरोना नावाची व्याधी आली. नाव जरी काढलं तरी लोक पाणी पित नाही आता. 2 वर्षापूर्वी कोरोना नावाची व्याधी आली. अण्णासाहेब, जगातली असंख्य माणसं मारली गेलीत. भारतातली मेलीत, महाराष्ट्रातली मेली, नगर जिल्ह्यातली मेलीत, राहता तालुक्यातली मेली, लोणी गावातली मेलीत, कोणाच्या कुटुंबातली मेली, कुणाच्या घरातली मेली. पण 2024च्या बीजोत्सवाच्या कथेतल्या 5व्या दिवसाची कथा ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे, लक्षात ठेवा. त्याशिवाय शक्य नाही राजा होय. काही वारकरी काकडा भजन करत करत खाली चालले होते. काही वारकरी स्नान करून वरती येत होते, भोपाळ्या म्हणत होते, सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आली शोभा, काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, चराचर मोहरले मूर्ती पहावया. काय सिद्धांत शिकवलेत माझ्या तुकोबारे. काही वारकरी खाली उतरत होते, काही वरती चढत होते, आणि त्या घाटावर काही भिकारी बसले होते, ते पण त्यांचं भजन करत होते. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसा द्यावो गरीबाला. असे सुंदर गातात ते. एखाद्याला हात नसतो, एखाद्याला पाय नसतो, एखाद्याला डोळा नसतो, पण असे गोड गातात. काय सांगू तुम्हाला, तकदीर बनाने वाले ने कुछ कमी नहीं की, किसी को क्या मिला ये उसके मुकद्दर की बात है. असे गोड गातात महाराज. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. गोड गायचा महाराज. अशी टाळी वाजवायचा आणि म्हणायचा, 1-2 पैसा द्यावो धर्माला. एव्हाना सकाळ होत आली होती. वारकरी त्या दत्त घाटावरून 3 चित्र निहाळत होता. उतरणारे वारकरी, चढणारे वारकरी, भीक मागणारे भिकारी. एव्हाना सकाळ झाली होती, सूर्योदय झाला, अख्खं पंढरपूर जागा झालं. झाडावरचे पशुपक्षी आपली जागा सोडत होते आणि पाण्यातली जलचर अस्थिर झाली होती. एव्हाना चंद्रभागेच्या घाटावर एक पिंपळाचं झाड होतं, आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक कावळ्यांची झुंड बसली होती. त्या कावळ्यांची झुंड उडत उडत चंद्रभागेच्या संत प्रभावावरून अशी चालली होती. त्यातल्या एका कावळ्याने जेव्हा खाली वाकून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं त्या भिकाऱ्याच्या ताटामध्ये एक दशमी पडली होती. दशमी. त्या कावळ्याने विचार केला, संघटनेमध्ये राहून आपल्याला खायला मिळत नाही, आपण एक काम करू, खाली जाऊ, भिकाऱ्याच्या ताटामध्ये दशमी पडली आहे. कावळ्याला वाटलं, कावळ्यांना आता भिकाऱ्याच्या ताटातलं पण कमी पडायला लागलं. खाली आला आणि तो रेंगाळू लागला. त्याने विचार केला, जर या भिकाऱ्याच्या ताटात ती दशमी उचलली तर आपला दिवसभराचं काम होतंय. म्हटले रेंगाळू लागला. असा आंधळा होता भिकारी, त्याच्या मस्तीत असा टाळी वाजत होता. 1-2 पैसा
द्यावो धर्माला, त्याचं मस्तीत म्हणत होता. कावळ्याने बरोबर वेळ साधली, आपली चोच मारली, चोच मारून ती दशमी उचलली, उडणार. पण त्याचं दुर्दैव बघा, त्याची उडण्याची घाई याची टाळी वाजवण्याची घाई एक झाली आणि त्या तावडीमध्ये कावळा सापडला. कोणाला? अय माऊली हो, कोणाला? आंधळ्याला. पण आंधळ्याला डोळस माणसांना कावळा सापडत नाही, पण कोणाला सापडला? आंधळ्याला. हे पाहिलं त्या सैनिकाने, तो घाटावर सैनिक होता ना, त्याने पाहिलं. त्याचा बीपी 250 वर. तो म्हणे आपल्याला जो कावळा पाहिजे तो भिकाऱ्याच्या हातात, तो धावतच आला. तो म्हणे आता याच्याकडून कावळा घ्यायचा, राजाला द्यायचं आणि पहिलं बक्षीस मिळवायचं. धावतच आला तो. आंधळ्या भिकाऱ्याच्या हातामध्ये कावळा होता. माझा एक एक शब्द नीट ऐका. आंधळ्या भिकाऱ्याच्या हातात कावळा होता. हा त्याच्याजवळ गेला. याला दोन्ही डोळे चांगले होते, दृष्टी पण होती, दिसत पण होतं. ज्याला डोळे, तो आंधळ्याला काय विचारतो माहितीये का? ए आंधळ्या, तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? पहा प्रश्न कोण विचारतो? ज्याला डोळे आहेत तो. आणि कोणाला विचारतो? आंधळ्याला. तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? आंधळ इतकं बेकार होतं, ते म्हणे माझं फुटले, तुझे फुटले का? बरोबर आहे ना हो. याला दिसून राहिलं तरी विचारतो तुझ्या हातामध्ये काय. आणि मग हे चपापला. त्याला असं ना का आपलं वितेज आहे. आपण जर एखाद्या माणसाच्या घरी गेलो, तो जर जेवण करत असेल तर आपण काय म्हणतो? काय तात्या जेवण चाललं का? नाही, उड्या मारून राहिलो, तुला दिसत नाही का? सामान्य गोष्टी आहेत व्यवहारातल्या. चपापला महाराज सैनिक. अरे आंधळ विचित्रच दिसतं. तुझ्या हातामध्ये कावळा आहे, असेल मला पाहिजे. तू कोण आहे? मी राजाचा सैनिक आहे. तुला कावळा कशाला हवा? राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली, त्या व्याधीतून बरं होण्यासाठी कावळा पाहिजे. मग या आंधळ्याने तो कावळा असा पक्का धरला. तो म्हणे राजाच्या राणीचं औषध माझ्या ताब्यात. पक्का धरला तो कावळा त्याने. हुशार होता. इकूनच तिकडे गेला होता तो लोणीवरनं. हुशार होता तो. त्याने पक्का धरला तो कावळा. तो सैनिक म्हटला दिशील का कावळा? दिल ना. केवढ्याला दिशील? तो म्हणे तू केवढ्याला घेशील? आता याला काय माहिती हो किंमत कावळ्याची. याला सापडलेला कावळा दृष्टांत आठवला. एका चोराने घोडा चोरला आणि बाजारात विकायला आणला. लोक घोडा घ्यायला यायचे, विचारायचे घोडा केवढ्याला देतात. तो लोकांना सांगायचा तुम्ही केवढ्याला घेता, कारण याला काय माहिती चोरलेला घोडा ना. 5 वाजून गेले तरी किंमत झाली नाही. 5 वाजता एक दुसरा चोर आला आणि मग त्याने याला विचारलं घोडा केवढ्याला देता? तो म्हणे तुम्ही केवढ्याला घेता? मग त्याने ओळखला हा आपल्या भाऊबंदकी मधला दिसतो असं. तो म्हणे घोडा घेतो पण एका अटीवर. म्हणे काय? आधी चक्कर मारून येतो मग तुला किंमत सांगतो. चालेल. जसा बसला घोड्यावर गेला ना, अजून सुद्धा आला नाही. माझ्याकडे काय पाहून राहिली तुम्ही? लोक म्हणे घोडा चांगला होता पण केवढ्याला गेला येतं विचारू. हे बसलंच होतं तोंड उतरून. लोक आलेत म्हणे का घोडा दिला? म्हणे हो. केवढ्याला दिला? जेवढ्यात घेतला तेवढ्याला दिला. म्हणे आता काय सांगेला? याला सापडलेला कावळा आंधळेला तो काय किंमत सांगणार आहे? तरी आंधळ शिपायाने सांगितलं 1000 रुपये दिला. अरे हट, 2000 घे. बिलकुल नाही. 5000 घे. जमणार नाही. 10,000ला सौदा पीक झाला. 10,000 रुपये सैनिकाने आंधळ्याला द्यायचे आणि आंधळ्याने त्याला कावळा द्यायचा. असा धरलेला होता ना. लक्ष आहे का तुमचं? असा धरलेला होता तो. पैसे यायचे बाकी आहेत, कावळा द्यायचा बाकी आहे. तेवढ्या त्या आंधळ्याने मनोरथ रचायला सुरुवात केली. 10,000 रुपयाचं करायचं काय? बऱ्याच लोकांना म्हैस आणण्याच्या अगोदर बादली आणायची गाई झालेली असते. का बरं? दूध काढायला लागेलच बा असं. एकाची सोसायटी मंदिर झाली दावणे महाराज. 20,000 रुपये. तो घरी आला आणि बायकोला म्हणे चहा ठेव. म्हणे का बरं? 20,000 सोसायटी मंजूर झाली. उद्याच्या उद्या म्हैस आणतो म्हणे. ती म्हणे म्हैस आणा पण मी दूध काढेल, त्याचा ताक तयार करेल आणि माझ्या बहिणीच्या घरी ताक घेऊन जाईल म्हणे. तो म्हणे अजिबात घेऊन जायचं नाही. मग ताक तर बहिणीच्याच घरी घेऊन जाईल म्हणे. तो म्हणे अजिबात घेऊन जायचं नाही. ती म्हणे ताक तर बहिणीच्याच घरी देईल. काठी पडली होती, उचलली बायकोच बदलायला सुरुवात केली. गल्लीतले लोक धावत आले. का बरं मारून राहिला? म्हणे ताक बहिणीच्या घरी घेऊन चालली. लोक म्हणे ताक कुठे? म्हणे अजून म्हैसच नाही. ए बिंडो. तसा अजून याचा कावळा द्यायचा आहे.
10,000 रुपये यायचे, त्याने मनोरथ सुरुवात केली. 10,000 रुपयाचा करायचं काय, 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल म्हणे, एका जातात कावळा राहिला. इकडे पहा, 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल म्हणे, एका जातात कावळा राहिला. आता 5,000 रुपयाचा करायचं काय, 3,000 रुपयाचा किराणा भरेल म्हणे. 3 बोटं बाहेर काढली आणि 2 बोटाच्या बिचीतून सटकन कावळा निष्ठून गेला. महाराज दृष्टांत संपला. माझ्या तुकोबरायांनी जगण्याचा सिद्धांत दाखवला याच्यामध्ये. ऐका, अरे डोळस माणसांना कावळा सापडत नाही, आंधळ्याला सापडला. त्याने जसा मनोरथ रस्ता घालवला तसा देवादिकांना सुद्धा हा नरदेव मिळत नाही. तुम्हा आपल्याला मिळाला, पण संसार करता करता घालवला. महाराज न घडे उपाय घडो आले. माझे जगद्गुरु तुकोबारांनी जीवन जगण्याचा दुसरा सिद्धांत या जगाला सांगितला. महाराज संत समागमे, संत समागमे करावी आवडी, संत समागमे, संत समागमे, संत समागमे करावी आवडी, संत समागमे करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थे. संत समागमे, संत समागमे जाणार सकळ नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह. जगद्गुरु तुकोबारांनी जीवन जगण्याचा दुसरा सिद्धांत शिकवला गाथेमध्ये. 2 गोष्टी लक्षात असू द्या. जाता जाता सांगतो, आजची कथा आपली विराम घेते. जीवनामध्ये 2 गोष्टी चुकू देऊ नका मित्र. एक संगत आणि दुसरी पंगत. जीवन तुम्हाला सुखकर करायचं असेल तर माझ्या तुकोबारांनी हा सिद्धांत शिकवला. कोणता? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. व्यवहारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय याचा अर्थ लावताना सांगतात, ब्रह्मरस म्हणजे सात्विक भोजन आणि संत संगत म्हणजे चांगल्यांची संगत. दोन्ही गोष्ट माझ्या तुकोबारांच्या जीवनामधल्या सिद्धांताच्या, व्यापक सिद्धांताच्या आहेत. महाराज जीवनामध्ये 2 गोष्टी चुकू देऊ नका मित्र. पंगत आणि संगत. पंगत पहिल्याच पंक्तीला मारून द्यायचं, दुसऱ्या पंक्तीला भरोसा नाही राहत. असा नाही बरं का त्याचा अर्थ. म्हणून ते काही लोक पहिल्या पंक्तीलाच गर्दी करतात. महाराज अक्षदा फेकल्या की लगेच टर्न मारतात, ताडपत्र सुद्धा उचलू देत नाही खाली. आणि ते पहिल्या पंक्तीवाले तरी बरे, लगेच टर्न मारतात. ते दुसऱ्या पंक्तीवाले असे मागून येतात आणि गुडघे मारतात. आवरणा झालं नाही का अजून. आणि ते आमच्या शहरामध्ये तर आता ते टेबल खुर्ची निघालेली. ते पहिल्या पंक्तीवाला खुर्चीवर बसलेलं असतं, ते दुसऱ्या पंक्तीवाला असं मागून येतं आणि खुर्ची धरून घेतं. ते जेवणाऱ्याला वाटतं जेवण करावं का आत्महत्या करावी, त्याचं मागे पाहतं पुढे जेवतं. काय दुबळेपणा धरून घेतलाय लोकांनी. नाही, ब्रह्मरस म्हणजे सात्विक आहार. आहारावर माणसाची बुद्धी अवलंबून आहे. महाराज लक्षात ठेवा, तुम्ही जसा आहार घ्याल तशी तुमची बुद्धी राहील. मांसाहार माणसाचा आहारच नाहीये. महाराज जैनांचं तत्वज्ञान वाचा, तुम्हाला कळेल. मांसाहार कोण करतं? जे प्राणी जिभेने पाणी पितात, ज्यांचे देह आडवे आहेत आणि ज्यांचे दात सोळासारखे आहेत, त्यांना मांसाहार करण्याचा अधिकार आहे. झाकी बोलवली तरी चालेल. मांसाहार करण्याचा अधिकार त्यांना आहे. एक वाक्य सांगतो, सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही. महाराज निसर्गाने ज्याचा त्याचा आहार ठरवून दिला. फक्त मनुष्य असा बेताल प्राणी जो काही खायला लागला, काही प्यायला लागला, म्हणून जून महिन्यातला पाऊस डिसेंबरमध्ये पडायला लागला. महाराज हे आपल्या कर्माची लक्षणं आहेत, लक्षात ठेवा. मांसाहार आपला अधिकार नाही. महाराज आपला आहार नाही येतो. धावणे महाराज एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो,
त्या घरामध्ये 4 भाऊ होते, 3 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरातले माणसं म्हणे महाराज याला सांगावं माळच घालत नाही. म्हटलं त्याला माझ्याबरोबर जेवायला बसवलं जेवायला. जेवता जेवता मी त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं काय रे भाऊ तुझ्या गळ्यात माळा नाही? तो म्हणे नाही. का रे घरातले सगळे माणसं माळकरी तो एकटाच बिगर माळकरी? तो म्हणे महाराज मला पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे. तुला पाहुण्यांकरता ठेवलंय मग तू मांसाहार करतो म्हटले. मग अरे वेड्या, मांसाहार केल्याने बट नलीच बनावाचा रोग होतो. हे गाथेमध्ये नाहीये, विज्ञान सांगतोय तुम्हाला. काय व्यापकता असेल माझ्या तुकोबऱ्यांच्या गाथेतली. ऐका, मांसाहार करणाऱ्या माणसाला बट नलीच बनावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघी वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. त्याच्या दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होऊ लागतं आणि त्याच्या शरीरामध्ये मेदाचं प्रथिनांचं अतिप्रमाण झाल्यामुळे त्याच्या पाठीचा मज्जातंतू लवकर कुजू लागतो. हे अभ्यासाने बोलतोय तुमच्या समोर. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी 1 नळी बरोबर असते म्हणे. काय डोकं पडतं का यांच्या पोळी? माझ्या तुकोबरांना विचारा. माझे तुकोबर आहे पुढे लिहितात मांस सेवन केल्याने काय दुःख पदरात पडतं. मांस खाता हाऊस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. लोक म्हणतात देवीला बळी द्यायचं. बळीला बोकडच बरा चालतो, सिंह नाही चालत का? वाघ नाही चालत? धरायला सोपं आहे ना ते बोकड. देवीला बळी बाकीचे नाही चालत. निष्पाप जीवाची हत्या घडते महाराज. मांसाहार करणारे नो, निष्पाप जीवाची हत्या घडते. कुठे फेडाल एवढं पाप? आपलं काम नाही ते. आहार चांगला सेवन करा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सांगतो, आहार तरी सेवीचे, युक्तीचे नि मापे मविजे. शुद्ध आणि सात्विक आहार. आणि नंबर 2, जीवनातली पंगत जितकी महत्वाची तशी जीवनातली संगत पण महत्वाची. राजाओ, पंगतीचे परिणाम तुम्हाला सांगितलेत. संगतीचे परिणाम आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. जगद्गुरु तुकोबारांनी त्यांच्या गाथेमध्ये अजून काही सिद्धांत दिलेले आहेत जे सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला, अंतःकरणाला छेदून जातात. जीवन जगण्याचं तत्वज्ञान म्हणजे तुकाराम गाथा आहे महाराज. जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे. जगावं कसं हे ज्याला शिकावायचं असेल ना, त्याने जगद्गुरु तुकोबारांची गाथा वाचा महाराज. ऐका, रामेश्वर भट्टाच्या अंगाचा ज्या वेळेला दाह होऊ लागला अनगडशाच्या फकीराच्या विहिरीमधून, त्यावेळेला तुकोबारांनी प्रसाद रूपाने रामेश्वर भट्टांना एक अभंग दिला होता. गोड अभंग महाराजांचा. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विशते अमृतागात ते हित करून. तुमच्या अंगाची जी ज्वाळा आहे ना, ती ज्वाळा शीतल करायची असेल, दुःख ते देईल सर्व सुख फळ, दुःख ते देईल सर्व सुख फळ. या महाराज या. दुःख ते देईल सर्व सुख, दुःख ते देईल सर्व सुख फळ. होतील शीतळ अग्नी ज्वाळा, होतील शीतळ अग्नी ज्वाळा.
चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होती चित्त शुद्ध करी शत्रु मित्र हो टाळी वाजवा टाळी वाजवा शीतळ अग्नि ज्वाला तिला शीतळ अग्नि ज्वाला चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होते शुद्ध करी शत्रु मित्र होते सुखते व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत अगाधते हित विषते अमृत अगाधते हित अकर्तव्य नीता होय त्यासी अकर्तव्य नीता होय त्यासी चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते महाराज अभंग वाचा इकडे बघा मुलींनी खाली बसून घ्या एक मिनिट इकडे लक्ष द्या चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी रामेश्वर भट्टांना सांगितलं तुमच्या अंगाचा दाह झालेला आहे ना होतील शीतळ अग्निज्वाळा लक्ष आहे तुमचं रामेश्वर भट्टांना जगद्गुरु तुकोबारांनी जो अभंग दिला त्या अभंगामधलं हे पद रामेश्वर भट्टांनी वाचलं कोणतं होतील शीतळ अग्नी ज्वाळा हे पद वाचल्याबरोबर रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत झाला एक वाक्य सांगू तुकाराम महाराजांच्या गाथेतला एका अभंगातलं एक पद वाचल्यानंतर रामेश्वर भट्टांच्या ज्वाळा जर दाह शांत होत असेल तर जे तुकाराम गाथेचं पारायण करत असतील त्यांना किती फायदा असेल मी प्रणिपात करतो जी माणसं पारायणाला बसली त्यांना महाराज पूर्वजन्मीच्या सुकृतानेच बघा जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेचं पारायण घडतं लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही महाराज उद्या आणि परवा 2 दिवस वाचन आहे अजूनही बसायला जमलं नसेल ना जाऊ देत तुमच्या मुखातून जगद्गुरु तुकोबारांचे अभंग एका एका अक्षरात आणि आहे माझा रमाकांत जगद्गुरु तुकोबारांची ही शब्द नाही येत महाराज ही शब्द नाही येत राजा हो ही काळावर विजय मिळवणारी शस्त्र आहेत लक्षात ठेवा याचीच परिणती काय जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांनी यावं आणि छत्रपती शिवरायांनी येऊन जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाचा आस्वाद घ्यावा पिळणाऱ्या राष्ट्राकडे पाहून जगद्गुरु तुकोबारांच्या अंतःकरणाला होणाऱ्या यातना छत्रपती शिवबांकडे पाहिल्यात की शांत व्हायच्या जगद्गुरु तुकोबारांच्या का फक्त आणि फक्त भक्तीचा जोर नाही तर शक्ती सामर्थ्याच्या जोरावर हा महाराष्ट्र उभा राहू शकतो म्हणून भक्ती आणि शक्तीचा संगम देहू गावामध्ये फुलू लागला छत्रपती शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय तुकाराम 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 तुकाराम